वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा शहरी विस्तार आणि मालमत्ता व्यवहारांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी सध्या कार्यरत असलेली कार्यालये अपुरी पडत आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महसूल विभागाने नाशिकसाठी 3 नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालये मंजूर केली आहे। महसूल विभागाने 11 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करून राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी एकूण 30 दुय्यम उपनिबंधक कार्यालयांना मंजुरी दिली आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी 3 कार्यालयांचा समावेश आहे। नाशिक शहर व जिल्ह्यात सध्या एकूण 7 दुय्यम व उपनिबंधक दस्त नोंदणी कार्यालय कार्यरत आहे। मात्र गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून नवीन वसाहती, गृह प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पांची संख्या वाढते। परिणामी मालमत्ता खरेदी विक्री तसेच इतर दस्त नोंदणी व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। उपलब्ध कार्यालयांवर वाढता कामाचा ताण असल्याने नागरिकांना दस्त नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत होती। नवीन 3 कार्यालयांना मंजुरी मिळाल्याने नोंदणी प्रक्रियेवरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद सेवा मिळण्याची अपेक्षा आहे। नवीन कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर नाशिकमधील दुय्यम उपनिबंधक कार्यालयांची संख्या 7 वरून 10 होणार आहे। त्यामुळे वाढत्या मालमत्ता व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर नोंदणी यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।